वैष्णव सदाचाराचा हा दुसरा भाग आहे। तर दुसऱ्या भागामध्ये आपण भक्त समाजामध्ये जेव्हा भक्तीमध्ये येण्याचा प्रयत्न करतो किंवा भक्ती करण्याचा प्रयत्न करतो, जसं तुम्ही शाळेमध्ये किंवा ऑफिसमध्ये कंपनीमध्ये कुठे जातात तर एक ड्रेस कोड असतो। तो ड्रेस कोड करून जाऊन तुम्हाला जसं पोलीसवाला जेव्हा पोलीस ड्रेस धारण करतो तर लोक त्या मनुष्याला सल्यूट मारत नाही, त्याच्या युनिफॉर्मला सल्यूट मारतात। जसं आता रस्त्यावर बघा, एखादा पोलीसवाला साध्या ड्रेसवर राहू द्या, कोणी त्याला घाबरणार नाही, पण तोच पोलीस जेव्हा ड्रेस कोड घालू द्या तर सिग्नलमध्ये इज्जतमध्ये लोक उभा राहतात। का बरं? त्याच्या युनिफॉर्मचा। एखाद्या व्यक्तीला पाहिलं तर तुम्हाला पाहिल्या आठवण येते। जसं रेल्वेमध्ये माझा अनुभव असा आहे, एक साईडला जर सरदारजी बसलेला असेल आणि एक साईडला दडियल बसलेला असेल, दडियल म्हणजे काय, तो जर बसलेला असेल तर याची भीती वाटते, पण त्याच्या पण सिक्युरिटी वाटते। किती लोकांना अनुभव आहे सगळ्याला ना। म्हणजे मनुष्य का, तर मनुष्याचा ड्रेस कोड। तसंच ड्रेस कोड हा भक्ती मार्गामध्ये वेशभूषा असणं खूप चांगले महत्त्वाचं आहे। आपण कंपनीमध्ये वेशभूषा धारण करतो, ऑफिसमध्ये करतो, पोलीसवाला करतो, पण ते कशासाठी करतो? दोन गोष्टीसाठी। पोलीसवाले किंवा कोणताही व्यक्ती ड्रेस कोड केला तर स्वतःला आपण कोणाला तरी प्रेझेंट करतो, आणि दुसरं तो ड्रेस पाहिल्यानंतर त्याला ती गोष्ट आठवते। चोर जर असेल तो चोर काय बघन, अरे साहेब उभे आहेत, तो लांबूनच कल्टी मारन। ज्याच्याकडे लायसन नसेल तो मागून टन मारतो, साहेब आता येतो चहा पिऊन मामा। तसंच आपण वैष्णव जेव्हा ड्रेस कोड धारण करतो तर वैष्णव ड्रेस कोड केल्यानंतर एक गोष्ट होती, पहिले म्हणजे स्वतःला आपल्याला शिस्त लागते की अरे माझ्याकडून चुकीच्या गोष्टी घडू नये म्हणून ड्रेस कोड धारण केला पाहिजे। आणि दुसरं, तुमचा ड्रेस कोड पाहून लोकांना कृष्ण भक्तीचं स्मरण होतं आहे। अरे ते म्हणतात, ओ हरे कृष्ण हरे रामा। आज आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो, तिथे आम्हाला नुसतं ड्रेस कोडनं विचारलं, तुम्ही इस्कॉनचे ना, तुम्ही हरे कृष्णाचे ना, कारण तुम्ही असं तिलक लावतात। आणि मग तो येणे प्रकारे लोक भगवंताचं स्मरण करू लागले। तर तसंच भक्ती मार्गानंतर आपण नाही का भक्तीचं जर पालन केलं, सायलेंट करून ठेव, भक्तीचं जर केलं तर भक्तीमध्ये आपण काय केलं पाहिजे? ड्रेस कोड धारण केला पाहिजे। का बरं? तर भगवंत केंद्रामध्ये यद येत आचरिती श्रेष्ठ तत् देव तरोजना। श्रेष्ठ व्यक्ती जेव्हा आचरण करतो तर नंतरचे लोक जसेच तसे त्याला पालन करतात, म्हणून आपण ते पालन केलं पाहिजे। विशेष करून जर तुम्ही तिबेटन मार्केटमध्ये गेलात का, त्या तिबेटन मार्केट कुठे जाऊ द्या, ते लेडीज त्यांचा युनिफॉर्म सोडत नाहीत। मी बऱ्याच वेळा अनुभव केला, एकदम त्यांचे कपडे टिपिकल कपडे असतात, म्हणजे आपल्याला कळतं की हे तिबेटन आहे। एखादी बुरका घातलं तर समजा आम्हा जान आहे, खाला जान आहे, म्हणजे जे ड्रेस कोड। तर ते लोक ड्रेस कोडमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज नाही करत, ते कुठे जाऊ द्या, काही जाऊ द्या। येऊन कितीतरी असे लोक आहेत की त्यांच्या ड्रेस कोडून कळत आहे। तसंच आपण भक्तीमध्ये आजकाल जापान जी संस्कृती कशामुळे टिकली माहिती आहे का, तर त्यांच्या ड्रेस कोड मला अजून टिकलेली जापनीज सारखं। तुम्ही साऊथ इंडियाला मध्ये जाता, भले तिकडं कन्व्हर्जन खूप झालेलं आहे, पण प्रत्येक लेडीज काही असेल ते साडी कंपल्सरी, ते कांजीपुरम साडी, आडवा पट्टा थोडासा आणि गजरा, ते ओरिजिनल असो का प्लास्टिक असो, पण ती घालणार म्हणजे घालणार। आणि तुम्ही रेल्वे स्टेशनला जा किंवा एअरपोर्टला बाहेर जा, त्या मोगऱ्याच्या लड्या घेतलेल्याच असतात, आणि एवढे एज्युकेट लोक सगळे लुंग्या घालणार। वरती शर्ट कोणता असो खाली लुंगी असली पाहिजे, आणि कोणत्याही कार्यक्रमाला लुंगी त्यांचे फेवरेट आहे, म्हणजे कळतं हे साऊथ इंडियन आहे। प्रत्येक व्यक्ती त्याचा ड्रेस कोडून ते कळल्या जाते। तसं वैष्णव समाजामध्ये ड्रेस कोड असणं महत्त्वाचं आहे, आणि म्हणून इथे आपण व्यक्तीनं ड्रेस कोड धारण केला पाहिजे। त्यामुळे दोन गोष्टी होतात, एक म्हणजे स्वतःला शिस्त लागते की आपण ड्रेस कोड धारण केल्यानंतर आपल्याकडून चुकीचे कार्य होणार नाहीत, आपलं वागणं बोलणं त्याच्यामध्ये रिफाईंड येईल। आणि दुसरी गोष्ट काय होईल, जेव्हा आपला ड्रेस कोड पाहिलं तर त्याला भगवंताचं स्मरण, त्यासाठी आपण ड्रेस कोड धारण केला पाहिजे। तर ड्रेस कसा असला पाहिजे? आचार्य म्हणतात की साधा आणि स्वच्छ असला पाहिजे, साधा सिंपल असला पाहिजे, भडक नसला पाहिजे। एकदम लाड भलक किंवा निळा कलरचा किंवा ग्रीन कलरचा किंवा जगजगजुम करणारे, डोळ्याला असे चमचम करणारे ड्रेस कसा असला पाहिजे? साधा सिंपल असला पाहिजे। आणि दुसरं, तो इतरांना भगवान कृष्णाचं स्मरण देणारा असावा ड्रेस, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छ असला पाहिजे। जीन्सची पॅन्ट 8-8, 15-15 दिवस धुत नाहीत लोक। तसंच
काढून नाही का ठेवून द्या. शर्ट पॅन्ट पण मी बऱ्याच वेळा ऑफिसमधून लोक पाहतो ना, महिन्यावर 2-2 महिने धुवा. एक तर बायाला वेळ नसतो आणि पुरुषाला काही इंटरेस्ट नसतो. परफ्यूम मारून कळून जातं की परफ्यूम मारलं की समजा 15 दिवसांनी काही कपडे धुतलेले नाही बुवा. म्हणून आमच्याकडे रात्रचा ते राधा गोविंद महाराज एका प्रवचनामध्ये म्हणतात की दिवसभर घातल्या डेड बॉडी घातलेला कपडा खराब होतो का? कपडा खराब होतो ना. कोणामुळे खराब होतो? आपल्यामुळे होतो. कपडा स्वच्छ राहतो पण आपल्या संपर्कात जो कोणी येतो तो खराबच होतो. बघा रात्री गुलाबजाम समोसे खाऊ द्या, सकाळी त्याचे काय हाल होतात. आपल्या संपर्कात आल्यानंतर कोणाचं काय भलं झालं नाही, वाटोळं झालं. हे कपडा किती चांगला घ्या पण तो संपर्कात आला की घाण होतो. म्हणजे तो कपडा घाणेरडा नाही, आपलं शरीर घाणेरडं आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की सकाळी घातलेला कपडा दुसऱ्या दिवशी पुन्हा तो रिपीट घातला नाही पाहिजे. त्याचं ते म्हणतात एक तर रोगराई निर्माण होते, दुसरं तुमच्या चेतनेवर फरक पडतो आणि तिसरं तुमचं भाग्य उदयना होत नाही. म्हणून पहिल्या काळामध्ये पावडर नसायचे, ते रिठा असायचा, रिठा त्याच्यामध्ये लोक कपडे घालायचे किंवा आणखीन काहीतरी पण स्वच्छ कपडे पाण्यातून धुवून घालायचे. म्हणून आपला कपडा सकाळी आंघोळीला गेल्यानंतर तो कपडा तसा घ्या, धुवून नाही का सुकून झटकून नाही का घाला. पण स्वच्छ कपडे घातल्यानंतर तुमचे शरीर पण तुम्हाला मन फ्रेश वाटते. बघा आम्ही सकाळी संध्याकाळी 2 टाईम आंघोळ करतो पण संध्याकाळी एकदा कपडा वापरला तर तो धुवूनच नाही का झटकून, थंडी असो का काही असो तो फ्रेशच आम्ही कपडे घालणार, नाही तर घालणार नाही. आणि वर्शिपला मदन गोपालच्या पूजेसाठी तुम्हाला फ्रेश कपडेच घालावे लागतात. म्हणून आपल्या अंगावर कपडे नेहमी ते नियमानं धुतले पाहिजे, स्वच्छ केले पाहिजे आणि काही टाईम लागत नाही. तुम्ही आंघोळ होईस तर कपडे 5-10 मिनटं भिजू घाला आणि आपण आपले कपडे धुवून टाका. पुरुषानं पुरुषाचे, स्त्रीनं स्त्रीचे धुवून टाकले आणि किंवा आजकाल तर लय चांगलं झालं आहे, वॉशिंग मशीन टाकले 5-10 मिनटात तर कपडे निघून सुकून 90% सुकले जाते. तर फ्रेश घालायला काय हरकत आहे. म्हणजे तुमच्या 3 गोष्टी वाचतात. एक तर रोगराई वाचते स्किनच्या, दुसरं टाईम बी वाचतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं भाग्य जे आहे ना, सौभाग्य लक्ष्मी हे तुमच्या घरात निवास करते आणि स्वच्छता हे स्वतःला मन प्रसन्न देते, प्रफुल्लित करते. त्यामुळे विशेष करून ते म्हणतात प्रातःकालीन रविवारी कार्यक्रमाच्या वेळी किंवा उत्सवात मंदिरात येताना भक्ताने निम्मीकथित वस्त्र धारण केलं पाहिजे. विशेष करून पुरुषांना धोती आणि साधा कुर्ता धारण केला पाहिजे पूर्ण. आणि तो धोती कुर्ता कसा असला पाहिजे, साधा सिंपल असा झगमग लोकांनी अट्रॅक्ट होणारा अशी धोती नाही घातली पाहिजे. साधी सिंपल जूटची, कॉटनची, जे भगवंताला आणि कारण जेवढं तुम्ही कपडे घालता सारखं मी पाहिलं मंदिरामध्ये एक जण असं ती 10 वेळा असं करायचा. अरे म्हणलं कोण पाहतं तुझ्या तिकडे. म्हणजे त्याचा अर्धा नेमा वेळ त्याच्यातच जायचा. माणसाचा जास्त वेळ कुठे जातो माहिती आहे का, स्वतःला पाण्यामध्ये केस विचारण्यामध्ये. कोण तुमचे थोडं पाला बसलंय म्हटलं मंदिरामध्ये. म्हणजे तेवढं वेळ तुम्हाला भगवंताचं स्मरण करण्यासाठी होतो. आणि ते म्हणून साधा विशेष करून आपण जेव्हा सत्संगाला येतो, कार्यक्रमाला येतो तर आपण धोती नाही घालता आली तर ॲटलिस्ट व्हाईट कुर्ता घातला पाहिजे. म्हणजे तिथं होतं स्मरण पण होतं आणि सत्संगामध्ये ते वातावरण निर्माण होते. स्त्रियाने विशेष करून स्त्रियाने साडी, पुरुषाच्या उपस्थित असताना डोक्यावर नेहमी पदर घ्यावा असं इथं मेन्शन केलं बरं, मी नाही म्हणत. इतर कोणत्याही प्रकारचा पोषक केवळ नाईलाजस्त किंवा प्रचारात अत्यावश्यक असल्यास परिधान करावा. असं नाही की मंदिरात आल्यानंतर आपल्या शरीराचं प्रदर्शन करण्यासाठी. बघा चोर कधी आकर्षित होता माहिती आहे का, जेव्हा व्यक्ती नोट्याचे बंडल वरती खिशाच्या वरती दाखवत असेल ना तो चोर आकर्षित होतो. तसंच कामी व्यक्ती जेव्हा आपण शरीराचं प्रदर्शन करतो तेव्हा कामी व्यक्ती नाही का ते अवलोकन करतात. म्हणून जास्त पुरुषाला दोष देऊन नाही चालणार तर स्त्रीला पण तेवढा दोष. आता हे भक्त समाजामध्ये बाहेर बघतोत ना आम्ही, ते म्हणतात नाही आम्हाला स्त्री मुक्तीचं आहे. नाही, तुम्ही स्त्री मुक्ती नाही, तुम्ही दुसऱ्याची चेतना दूषित करण्याचं काय. म्हणून आपले कपडे कसे असले पाहिजे, हाताचे इथपर्यंत झाकून आणि पूर्ण पायापर्यंत साडी धारण केली पाहिजे. विशेष करून ज्या माताजी 15 वर्षाच्या पोरी असते त्यांनी गोपी ड्रेस धारण केला पाहिजे. इकडे काय म्हणतात गोपी ड्रेसला, लेहंगा म्हणतात, लेहंगा धारण केला पाहिजे किंवा पंजाबी ड्रेस केला पाहिजे, धारण केला पाहिजे. किंवा आपण समाजामध्ये राहताना टी शर्ट जीन्स पॅन्ट हे कधीच घातलं नाही पाहिजे, कारण हे आपले वस्त्र नाहीत. जसे तुम्ही वस्त्र घालता तशी तुमची चेतना होते. आणि दुसरं, मी रेमंड शोरूममध्ये गेलो होतो, तिथं त्या जीन्स पॅन्टची कशी निर्मिती झाली माहिती आहे का, जोकोस्लियामध्ये
त्या देशामध्ये खाणीमध्ये काम करायचं आणि बर्फ पण असायचा, तर ते कपडे फाटायचे. म्हणून त्या लोकांनी संशोधन केलं की असा कपडा बनवायचा तो एक तर मळला नाही पाहिजे आणि फाटला पण नाही पाहिजे आणि चांगला दिसला पाहिजे. ते जीन्सची निर्मिती केली आणि केल्यानंतर बघा ती एक तर मळका दिसत नाही, फाटत बी नाही आणि टिकतो. आणि ते कोण घालतं माहिती आहे का? ते खाणीमध्ये काम करणारे लोक घालतात. आणि त्याचं कारण महत्त्वाचं की एवढ्या थंडीमध्ये गरमी राहावं म्हणून. आता इथं एवढं भयंकर अवस्था आहे, गरम होतं, तुम्ही जीन्सच्या पॅन्ट घातल्यानंतर काय होणार आहे त्या शरीराचं. म्हणून पहिल्या काळामध्ये पैजामा घालायचे लोक किंवा धोतर घालायचे. आज बी आता त्या पिढ्या गेल्यात राहिल्या, शेवटी धोतर बंद झालं, लुगडे बंद झाले, पैजामा गेल्या. आणि आता जे ते मावल्या, जिकडं मावले असो मावला असो, जीन्सच्या पॅन्ट, सगळेजण टी शर्ट जीन्स पॅन्ट रस्त्याने बघतो, काय विचित्रपण. आणि कपडे ते म्हणतात की जेव्हा जीन्स पॅन्ट घालतात, टी शर्ट घालतात, तर तुमचं सेक्शुअली बॉडीला घर्षण वाढून बॉडीतलं वीर्यपतन किंवा स्त्रियांना नाही का आकर्षण वाढते. म्हणून टाईट कपडे कधीच घातले नाही पाहिजे. आपल्या शरीराला नाही का मन मोकळे वाटलं पाहिजे आणि मनाला पण आणि दुसऱ्यांना पण त्याचा आदर असतो. बघा जसे कपडे घातल्या जातात ना तसं माणसाचा दृष्टिकोन. एखाद्या स्त्रीने साडी घालू द्या तर त्याच्याकडे बघण्याचा आदर असतो. पण ती स्त्री जेव्हा ती स्कर्ट मिनी शर्ट किंवा टी शर्ट घातले तर बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणजे आदरार्थी होतो आणि नकारार्थी होतो. तर अशी आपली वेशभूषा असली पाहिजे की जी. आणि असे लोक का करता माहिती आहे का? ते करण्याचा मागचा उद्देश काय माहिती आहे? सगळ्या जगानं माझ्याकडे लक्ष द्यावं, माझ्याकडे बघावं, त्यासाठी ते करतात. पण भक्ताचा तो उद्देश नसतो. भक्तांचा उद्देश असतो मी ड्रेस कोड, आपला ड्रेस घातल्यानंतर आपल्याला बघणार कोण? म्हणे याला कसं या धोतीकडं बामण दिसतो, याचं कुठं नादी लागायचं. तर ते म्हणतात की त्याच्यामुळं काय होते, आपला वेळ आपलं वाचतो आणि दुसऱ्याला पण नाही का भगवंत स्मरण होतं. म्हणजे आपल्याकडे अट्रॅक्शन आपल्याकडे नाही, तर आपलं अट्रॅक्शन कोण आहे? भगवंत आहेत. त्या ड्रेस कोड मग भगवंताकडे आपण त्याच्याकडे पोहोचून देण्याचं काम होतं. जड चाललंय का तुम्हाला? नाही ना? म्हणून ड्रेस कोड नेहमी घातला पाहिजे. आणि येताना सत्संगाला तिलक लावून आलं पाहिजे. तिलक लावण्यानं मागच्या वेळेस मी सांगितलं की जेव्हा तुम्ही तिलक लावून येतात तर तुमच्या बाजूला भूत प्रेत डाकणी चटणी घाबरत, म्हणजे तुम्हाला भीती वाटत नाही, संरक्षण होतं. आणि भगवंत 13 ठिकाणी तिलकला धारण केलं पाहिजे. तर ड्रेस कोड तर येताना गोपी ड्रेस, द्रौपदी आणि ज्या साड्या आहेत बघा, साडी कोण घातली होती? द्रौपदीनं, म्हणून तिचं वस्त्र हरण झालं होतं. आज बी तुम्ही वृंदावनला जातात ना, त्या पदर घालून पल्लू घेतात. आणि तुम्ही इस्कॉन मंदिरात जाताना सगळ्या 90% 100% फॉरेनर लेडीज गोपी ड्रेस साडी घालतात. आणि आपल्या इंडियन लेडीज काय करतात? जीन्स आणि टी शर्ट घालतात. तुम्ही वृंदावनला कधी गेलात तर, किंवा इस्कॉनच्या तुम्ही कोण्या व्हिडिओमध्ये जगभरामध्ये कोण्या देशामध्ये जा, ते साडी आणि गोपी ड्रेस धारण करतात. आणि आपल्याकडे विचित्र प्रकार आहे. तर हे सांगतात, ते म्हणतात की ते पुढे सांगतात, विशेष करून भक्ताने स्त्री अथवा पुरुषाने दोघांनी वेशभूषा साधी शुद्ध स्वरूपाची असावी. अद्ययावत फॅशन किंवा किमती वस्त्रे परिधान करू नये. कसे फॅशनचं म्हटलं ना तर ढकचिक लोक जातात ना, त्याच्यामुळे अवघड होतं आहे. तर ते म्हणतात कशी असली पाहिजे? साधी असली पाहिजे, शुद्ध स्वरूपाची असली पाहिजे. त्यानंतर ते पुढे म्हणतात किमती वस्त्र नसे. किमती वस्त्र धारण केले ना तर 2 गोष्टी होतात. एक तर तुमचा पैसा तुम्हाला खर्च जातो, तो पैसा तेवढा वाचतो. काही नाही, कपडा घालायचा आहे ना, साधे कपडे घाला. याचा अर्थ उद्यापासून फाटके घाला असं नाही म्हणत मी, किंवा प्रभूजींनी सांगितलं म्हणून, तसं नाही. साधे सिंपल स्वच्छ असले पाहिजे, सात्विक कॉटन असले पाहिजे. दुसरं, ते पैसा तेवढंच वाचेल. आणि त्या पैशाला जेव्हा तुम्ही खर्ची करतात तर तेवढं तुम्हाला कष्ट करून पैसे कमावं लागतात. आपल्या लोकाला दाखवायचंच नाही. मला एक जण असंच म्हटलं, मी इस्कॉन यांच्यामध्ये, मला फाटके कपडे घालतो, मला लय पुळका आहे तर घेऊन दे, माझा आहे तर मी स्वाभिमानं घालतो. तो काय केवढ्याचा रेम, तो कोणतं कॉटिंग किंग नाही, यस कुमार काहीतरी नाव होतं, हां कुमारचे. म्हटलं मी माझे कपडे स्वच्छ घालतो आणि स्वाभिमानं घालतो. तू केवढे ब्रँडेड कपडे घाल, कोणते ब्रँडेड कपडे घातले ते एक दिवस फाटणारच आहेत आणि फेकले जाणार आहे. नाव खाली तुम्हाला खाज अशी, तुम्हाला जास्त पैसा गेला की वाटतं कपडा भारी आहे. काही नसतं आहे. ब्लँकेट साधं घ्या, थंडीतून वाचाय भेटलं ना, भारी ब्लँकेट घ्या पण थंडी वाजते, काय अर्थ आहे? पण ती म्हणतात भक्तीच्या संदर्भात काय बोलता प्रभूजाच. पण हे गरज आहे, सिंपल राहा, तेवढा तुमचा पैसा तुमच्या सेविंग लावून आणि भक्तीला तुम्हाला मदत होईल. म्हणून आपण परिधान करूया, परंतु ते नीटनेटका आणि सभ्य असावा. त्यानंतर सुगंधी तेल, अत्तर, अत्ताऱ्याचे फवारे, सेंट
किंवा परफ्यूम, शृंगाराचे साधने अशा अनावश्यक गोष्टीचा वापर टाळावा. मंदिरात असो किंवा मंदिराच्या बाहेर असावा, साधे राहणे हे वैष्णवासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे विनाकारण आज प्रवचनाला लो की अत्तरानं काय होतं माहिती आहे का, एकतर जेवढं बघा तुम्ही अत्तरचे ॲडव्हर्टाईज बघता ना, ते परफ्यूम आणले की एखाद्या मुलानं परफ्यूम आणले की सगळ्या मुली त्याच्या मागं लागतात. असं होतं का कधी? हां म्हणजे आणि अत्तर जेव्हा परफ्यूम मारल्या जातो काम वासना खूप वाढते, लस्ट वाढते, म्हणून लोक परफ्यूम मारून जातात इकडं तिकडं. तर कधीच परफ्यूम नाही मारला पाहिजे. मला तर लय त्याचा उलटीच होऊन जाते. मंदिरात जेवढं मदन गोपालजीला अत्तर जे बिना अल्कोहोलचं असतं ना, ते बी भगवंताला अर्पण केलं तेवढंच अत्तर लावतात आम्ही, नाही त्याच्या पलीकडे लावत नाही. आता काही लोक अत्तर का लावतात? घाण वास येतो अंगाचा म्हणून तर कुठे मारतात. मुंबईला किंवा इथं काही जे खाणारे असतात ना, येस, जेवढं तुम्ही सडके पदार्थ शरीरात टाकलं तर सडकाच वास येणार ना शरीरातून. बकरे खाले की बकऱ्याचाच वास येणार, कोंबडे खाले कोंबड्याचा वास येणार आहे. म्हणून अंगातून जेवढं तुम्ही स्वच्छ आंघोळ करताना 2 टाईम साबण लावायचे. आता मी उपटून लावत असतो पण कधीच जाणवत नाही. तर ते शरीराला नाही का हानिकारक पण आहे. आणि दुसरं म्हणजे त्याच्यातून दुसरे जण अट्रॅक्ट होतात, तर हे टाळलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. सर्व कार्यक्रमाच्या वेळी विशेषतः मंदिरातील प्रातःकालीन तसेच इतर कार्यक्रमाच्या वेळी स्वच्छ कपडे परिधान करावे. आदल्या दिवशी न धुतलेली वस्त्रे वापरू नये, इथं आचारसंहितेमध्ये सांगितलं. त्याच्यानंतर भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की वैष्णव म्हणजे अशी व्यक्ती जिला पाहताच भगवान श्रीकृष्णाचे स्मरण झाले पाहिजे. त्यामुळे एखाद्या वैष्णवाची ओळख पटवणाऱ्या निम्नदर्शित गोष्टीबद्दल भक्तात ते अत्यंत जागरूक राहावे. आणि एकदा गुरु नानकला विचारलं की नानक देव, तुम्ही कोण्या व्यक्तीला तुमच्या व्यक्तीची निर्मिती कशी करणार तुम्ही? ते म्हणले माझा व्यक्तीला जिदत जाईन ना, 100,000 लोकांमध्ये जरी माझा व्यक्ती ओळख होईन. आणि कसा राहीन तो? शिरवीर वाईन, त्याची पगडी दिसेल, हातात कंगन असेल, किरपान असेल, आणि त्याचे कपडे आणि त्याचं वेशभूषा पाहून कळेल की गुरु नानक देवचा साधक आहे. आणि बघा तुम्ही 100 याच्यामध्ये एक सरदारजी बघू द्या, होपदायक असतंय, शिवरीर असतंय आणि त्याचं परिचय हटका असतो. तसं प्रभुपादाला विचारलं, प्रभुपाद म्हणले की भक्त कसा ओळख? प्रभुपाद म्हणते की माझा भक्त जेंटलमेंट, त्याचा वेशभूषा आणि याच्यातून राहिलं की कळायला पाहिजे हरे कृष्णाचा भक्त आहे, जेंटलमेंट प्रभुपाद इथं म्हणतात. म्हणून इथे आपण हे केलं पाहिजे. तर गोपी ड्रेस आणि आदर भाव केला जातो. आणि दुसरं म्हणजे सत्वगुणाची वाढ होते. आणि धोती कुर्ता का घातल्या जाते? साडीन धोती कुर्ता तुम्हाला माहिती आहे याचं कारण? याचं सूक्ष्म कारण असं आहे की साडीला खिसे नसतात, धोती कुर्त्याला पण खिसे नसतात. आता खिसे टाकलेत पण नसतात. म्हणून अनासक्तीकडे जाण्याचा मार्ग आहे जेव्हा तुम्ही साडी घालतात आणि धोतं घालतात आणि कुर्ता घालतात, तर तिथं तुम्हाला खिसे नसल्यामुळं पहिले लोक बंड्या करायच्या, कोपरी म्हणतात ना, त्या कोपरी चोऱ्या करून होती म्हणून ते कोपऱ्या करे. तर ते म्हणतात की आसक्ती, जेव्हा तुम्हाला आता जीन्सच्या पॅन्टला जर 4-5 खिसे असले, पुढे 2 मागे 2 मागे पुढे, किती खिसे असतात? 5 खिसे असतात, खिशात खिस्सा. हां हां मग आता एवढे जर खिसे असले तर तुम्ही एका खिशामध्ये रुमाल, एका खिशामध्ये मोबाईल, किती वस्तू जमा करतात. मग तुमचं सगळं लक्ष खिशात पैसे असलेलं तर तुम्हाला भीतीच असते नेहमी सारखं. म्हणून आसक्ती वाढवायची असेल तर ती कपडे घालू नये. आणि अनासक्तीकडे जायचं असेल तर तुम्ही असे कपडे घातले पाहिजे. आणि ते आणखीन डीपमध्ये म्हणतात, जेव्हा तुम्ही शरीर सोडतात ना, तुम्हाला बिना खिशाचेच कपडे घातले जातात. बघितलं कधी? तिरडी बांधले जाते, एक व्हाईट वस्त्र घातलं जाते, ते फाडले जाते, त्याला गुंडाळतात, वरतून एखादं पिंक पिंक टाकतात, टोपी घालतात आणि जाऊ द्या म्हणतात. हां, येताना रिकामे खिशानं आला, जाताना रिकामे खिशान जाणार. म्हणून जीवनात आसक्ती वाढवणारे कपडे कधी धारण नाही केले पाहिजे, अनासक्ती वाढवणारे कपडे धारण केले पाहिजे. हे वैष्णवांची वेशभूषा असली पाहिजे. त्यामुळे आपण प्रत्येकाने जेव्हा सत्संगाला नसेल तर आमच्या हरकपूर माताजीला सांगा की प्रभूजी आम्हाला एखादा कुर्ता आणून द्या. तसं साड्या तुमच्याकडे येताना साड्या अशा कॉटन साड्या असल्या पाहिजे. येताना आपण तिलक धारण केलं पाहिजे. तिलक नाही जमलं तर सत्संग ठिकाणी आमच्या हरक मातेला सांगा, माताजी आम्हाला तिलक लावून द्या, शिकून द्या. आणि तिलक लावताना हेच म्हणलं पाहिजे, हे केशव माझ्या मस्तकाचं तू रक्षण कर, हे माधव माझ्या नाभीचं रक्षण कर. पुन्हा वक्षस्थळावर गोविंद केशव अशा भगवंताच्या नावाचं घेऊन स्मरण करण्यासाठी. आणि तुम्ही म्हणता कसं तिलक, आता तिलकाचं येणे तर हे आता वैष्णव परिधान
झालेलं आहे. हरे कृष्णा.